मतदारांच्या समोर खूप अजंते आहेत आणि गेले 4 वर्ष इथे स्थानिक लोकप्रतिनिधी नाहीत। अशा वेळेला जे म्हटलं गेलंय, मी अनेकांचं वक्तव्य ऐकतो की महाड शहरामध्ये काही 1000 कोटी रुपयाचा निधी आणला। शहरामध्ये मी फिरलो, दुर्बीण लावून बघितलं, जाड भिंगाचा चष्मा लावला, तर मला तसं काय कुठं दिसल्याचं पाहायला मिळालं नाही। प्राथमिक शाळेची दुर्दैवी अवस्था बघितली, ते पाहिल्याच्या नंतर कुठे नेऊन ठेवलाय महाड अशी स्थिती गेल्या 4 वर्षात झालेली पाहायला मिळते। अजून खूप काय वेळेवरती बोलायला। पहिला तर मुद्दा, गेली 2 टर्मचे खासदार आहेत, त्यांच्या खासदारकीमध्ये त्यांनी काय दिलं याचं जर तुम्ही एखादा त्याने विचारायला पाहिजे होतं। कदाचित तुमच्या ते लक्षात नसेल, पण त्यांनी जे काही दुर्बीण सांगितले आणि चष्मा सांगितलेला आहे मोठ्या भिंगाचा, एकतर मी पारदर्शक चष्मा वापरतो, कधीतरी, नेहमी नाही वापरत, पण मी काळा गॉगल कधी घालत नाही। काळ्या गॉगल मधनं काय डोळ्यामध्ये मिचमिच करता येते ते त्यांना माहिती। आम्ही कधी काळा गॉगल घातलेला पाहिला नसेल तुम्ही, परंतु दुर्बीण पण घेण्याची आवश्यकता नाही। आता ज्या छत्रपती शिवाजी महाराज चौकाचं सुशोभीकरण केलं, हे तुमच्या समोरचं काम आहे। जिजामाता उद्यानचं दर्शनी काम केलेलं आहे, ते तुमच्या समोरचं काम आहे। वीरेश्वर महाराजांच्या तलावावर सुशोभीकरणाचं काम चालू आहे। तिकडे जे काही हापूस तलाव, त्याचं काम तिकडे चालू आहे। कोटेश्वरींची कमानी आता झालेली आपण पाहिलेली असाल। त्यानंतर कॉम्प्लेक्स, सायली कॉम्प्लेक्सचं गार्डन ते तुम्ही पाहिलं असाल। आणि 65 कोटीची नळ पाणी पुरवठा योजनेचं काम सुरू झालेलं आहे। 94 कोटीची डीपी प्लॅनचे रस्त्याची कामं सुरू झालेली आहेत। त्यानंतर 50 कोटीची वीज कनेक्शन अंडरग्राउंड ती झालेली आहेत। त्यानंतर मल निसारणाचं 121 कोटीचं काम सुरू झालेलं आहे। तर मला वाटतं एकदा रात्री त्यांना घेऊन या काळा चष्मा लावून, आणि ही जी मी सांगतो याच्यातलं एक काम जर चुकीचं असेल तर आज तुम्ही सांगा, ते शासन घ्यायला आम्ही तयार आहोत। त्यानंतर अंतर्गत रस्ते, अंतर्गत काही गटार लाईनी, त्यानंतर सावित्री नदीच्या तीरावरचं जे गार्डनचे आता आम्ही जे काही सुशोभीकरण करतोय, हे अनेक कामं की तुम्हाला मी सांगितलं, जवळजवळ 300 ते 350 कोटी, आम्ही 1000 कोटी नाही बोललेलो आहोत। त्यांना ते 1000 कोटीमध्ये खेळायची सवय आहे, आम्ही शेकड्यामध्ये आहोत। आणि म्हणून तुम्हाला सांगतो, जर त्यांच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी जर काही केलेलं असेल, कारण खासदार तुम्हाला 2 वेळेला जर निवडून दिलेला आहे, तर त्याचा तुम्ही खरं म्हणजे त्यांना लेखाजोखा विचारायला पाहिजे होता।